नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र भोसले यांच्या विळखा या कथासंग्रहातली कथा ठराव. गावचं सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झालं. आकाशवाणी आणि वर्तमानपत्रातनं ही बातमी ऐकताच विद्यमान सरपंचाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. रात्रभर त्यांना झोप आली नाही. गेली 25 वर्ष गावात सरपंच पदाची सत्ता भोगतोय. लोक आदबीनं नमस्कार करतात. आपल्याशिवाय गावाचं पान हलत नाही. कोणाची बैठक असो, लग्नकार्य असो किंवा इतर कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम, सरपंचांना मानाचं आमंत्रण असायचं. एवढंच काय, गावात झालेली मयतही त्यांच्या उपस्थितीशिवाय हलत नसायची. इतका मान आपल्याला गावकऱ्यांनी दिला आणि आता यापुढे कसपटासारखं आपण फेकले जाणार. विचारतोय कोण सत्ता नसल्यावर? पडलेल्या आमदाराला कवडीची किंमत नाही, आपल्याला कोण विचारणार आहे? या कल्पनेनं सरपंच सैरभैर झाले. यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे या विचाराने त्यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची तातडीची मीटिंग घेऊन पुढचे डावपेच आखायचं ठरवलं. त्यांनी तातडीने सर्व सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बोलावणं पाठवलं. गावाचा विकास तालुक्याच्या राजकारणावर अवलंबून होता. अशातच शासनाचं धोरण फिरलं आणि आंबे गावाची सरपंचाची जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाली. मंत्रिमंडळाच्या निर्णयाप्रमाणे वर्तमानपत्रात तालुकानिहाय गावनिहाय याद्या प्रसिद्धही झाल्या. गावची लोकसंख्या तशी कमी, 200-250 उंबरा, 700-800 मतदान. पण एकपक्षीय गठ्ठा मतदानाच्या दृष्टीनं गावाला विशेष महत्त्व होतं. कारण तालुक्याचं राजकारण गावांच्या मतावर अवलंबून होतं. आमदारकीची लढत घासून व्हायची. गेल्या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्याचे आमदार फक्त 150-150 मतांच्या फरकानं निवडून आलेले होते. त्यामुळे तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक मताला लाखाचं मोल होतं. त्यामुळे सरपंचांना आपली सत्ता जाऊ नये असं वाटत होतं. पण सरकारी फरमानापुढं त्यांचं काही चालत नव्हतं. आपलं पद जाणार या धास्तीने त्यांची झोप उडाली होती. गावावर डबल बॉम्ब हल्ला झाल्यासारखं त्यांना वाटत होतं. एकतर पद राखीव हा पहिला हल्ला, तर महिला राखीव हा दुसरा हल्ला. तातडीच्या सभेला एक सदस्य ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गोळा झाले. सदस्य म्हणजे तरी कोण? नेहमीचे नामधारी. गावचा प्रत्येक निर्णय सरपंच घेत होते. सर्व सदस्य सह्यांचे मालक. ग्रामपंचायतीची मीटिंग म्हटलं की त्यांना मोठेपणा वाटायचा. काही सदस्य तर मीटिंगमध्ये चहा चिवडा भरपूर मिळतो म्हणून आवर्जून उपस्थित राहायचे. चहा चिवडा झाल्यावर सदस्य निघून जातात म्हणून सरपंच हा कार्यक्रम सभेच्या शेवटी ठेवायचे. आजची सभा मात्र गंभीर होती. सरपंच चिंताक्रांत बसले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर सरपंच काय म्हणतील याची चिंता होती. येणाऱ्या प्रत्येकाला ते समोरच्या सतरंजीवर बसण्याचा हाताने इशारा करत होते. गाव कोतवाल सर्व सदस्यांना तांब्या फुलपत्रानं पाणी वाटप करत होता. कोरम पूर्ण झाल्याचं लक्षात येताच सरपंचाने तोंड उघडलं. गावाच्या सर्वे मेंबर्सनी माझा हा शेवटचा राम. ही आपली शेवटची मीटिंग आहे. सरपंच सदगदित होत म्हणाले. तो एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागला. शेवटची? असं का हो सरपंच? कशाला वाईट वांगाळ बोलतायसा? जरा शुभ बोला की. एक मेंबर म्हणाला. अरे ग्याना, सकाळचा रेडिओ ऐकला नाही का तू? का आजचा पेपर वाचला नाही तू? इलेक्शन लागलंय माहिती नाही का तुला? सरपंचांनी त्याला सांगितलं. आता म्या कवा पेपर वाचायचो? इथं कुणाच्या बाला वाचायला येतंय? आणि रेडिओ तर 6 महिने झाले बंदच आहेत. त्यातले सेलच संपलेत. गहिनीनाथ म्हणाला. गहिनीनाथ अनुभवी सदस्य म्हणून ओळखला जात असे. एक सत्यवादी, सदाचारी गृहस्थ म्हणून त्यांची ख्याती होती.
ते निस्वार्थी, तटस्थ आणि परखड स्वभावाचे होते. याचं फळ म्हणून ते वॉर्डात प्रत्येक वेळी बिनविरोध निवडून येत होते. मला माहिती आहे, कोण पेपर वाचत नाही का रेडिओ ऐकत नाही. साऱ्या गावाची मला एकट्यालाच काळजी. सरपंच हताश होत म्हणाले. बरं पुढं बोला, आमासनी कशा पाय बॉल येवलं? बाबण्या म्हणाला. बाबण्या, तुझं तर वेगळंच असते. गाव जळाला तरी हनुमान शाबूत. मी एकट्यानं गावाच्या विकासाचा मागता घेतला आहे. तुम्ही सगळे मेंबर नुसती च्या चिवड्याची मालक. सरपंच, हे असं कुचकं बोलू नका. सगळ्यासनी एकाच मापानं मोपायचं नाही. आम्ही काय चा चिवडा खायला येत नाही इथं. काय झालं ते सांगा तरी. सांगितलं बिगर कळायचं कसं आमासनी? बाबने चिडला. बाबण्या हा उच्च शिक्षित जागृत सदस्य होता. त्याचं पदवीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्याला प्रशासकीय कामाची चांगली जाण होती. तो एकटाच नेहमी सरपंचांना विरोध करायचा. सरपंच त्याचे काही मुद्दे मान्य करायचे, काही सोडून द्यायचे. नेहमीप्रमाणे बाबण्या बोलायला लागल्यावर सरपंच आवाजाची पट्टी खाली घेत म्हणाले, अरे लेकानू, सरकारचं धोरण बदललंय. आपल्या गावच्या सरपंचाची जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाली. सगळ्या पेपरांनी आलंय. तालुक्यातनं सकाळपासनं घरातला फोन गणगणतोय. महिलेसाठी माझी? एका सदस्यानं बालिश प्रश्न केला. बघा, हे आमचे ग्रामपंचायतीचे मेंबर. यांना 12 घडीपासनं शिकवायला लागते. अरे महिलेसाठी म्हणजे बाईसाठी हे बी म्या सांगाव का? काकुळतीला ये सरपंच म्हणाले. म्हणजे बाई सरपंच होणार? गहिनीनाथ म्हणाला. अरे आता बाया कुठं मागं राहिली ती? पंतप्रधान, राष्ट्रपती, आमदार, खासदारापासून पार मामलेदार, पोलीस, कलेक्टर झालेत की. आहेस कुठं घ्या ना तू? सरपंचांनी प्रतिप्रश्न केला. ते तर आहेच म्हणा. बोला बोला, पुढं बोला. ते जुनं बाळ सारखं नका सांगू, नवं काहीतरी सांगा. तर आपल्या ग्रामपंचायतीत बाई सरपंच होणार आहे, आणि ती बी अनुसूचित जातीची. हो, अनुसूचित जातीची? आपल्या गावात फक्त 2च घरं आहेत अनुसूचित जातीची. कोंडिबा मध्येच म्हणाला. कोंडिबा सरपंचाचा जवळचा माणूस म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे गेल्या खेपेला तो मुख्य निवडणुकीत पडला तरी सरपंचांनी पोट निवडणुकीत त्याला पुन्हा निवडून आणलं. सरपंचाचं हे ऋण तो जाणून होता. ती कोणती? अरे आपला तो बाहेरल्या वाड्यातला हरण्या आहे आणि माकडी वस्तीवर राहतोय तो आल्या. अख्ख्या गावकुसात ही 2च घरं अनुसूचित जातीची आहे ती. सरपंचांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं. आले होय, आलं लक्षात आलं, पुढं बोला. तो हरण्या होय, त्याला नीट चालता बी येत नाही आणि तो वाल्या 24 तास दारात लोळत येते. हे दोघं काय सरपंची करणार आहे ती? एक मेंबर आश्चर्यचकित होऊन म्हणाला. अरे ती दोघं बी असली तरी चालली असती. दोघांकडनं बी आपण कामं करून घेतली असती. पण बाई पाहिजे, बाई, अनुसूचित जातीची बाई. सरपंच चढ्या आवाजात म्हणाले. मग हाय की हरण्याची बायको विद्या. बराच वेळ गप्प बसलेला केरू म्हणाला. अरे ती तर डोके आहे ना. ती बायलय जांबाजे, शिकलेली आहे. तिला सरपंच केलं म्हणजे भोकाट डोकेदुखी व्हायची. मग चांगलंच आहे की. शिकलं सवरलेलं नेतृत्व गावाला लाभन आपल्या. तू गपे के रे, ही काही चेष्टा करायची येळ नाही. राजकारणात लय बी शानपणा चालत नसतोय. तुझं पुस्तकी ज्ञान ठेव बाजूला. याला अनुभव लागतोय, अनुभव. आज म्या काय शिकलोय? फक्त 4थी नापास. पर गेली 25 वर्ष झाली गावची सरपंच की करतोय का नाही? याला कशाला लागतंय रे शिक्षण? असं म्हणत सरपंचांनी त्याच्याकडे दया केल्याप्रमाणे बघितलं. उपस्थित सगळे खो खो हसायला लागले.
शांत रहा असं हाताने खुणवत सरपंच डोक्याला हात लावत पुढे म्हणाले, दुसरं कोणीतरी शोधलं पाहिजे. मग दुसरी बाय घ्या, वाल्याची बायको. अरे वाल्यानं कवाच बायकोची लावली वाट. त्यानं बायकोला सोडून झाली 4-5 वर्ष. अजून कोर्टात पोडगेपायी हेलपाट्या हाणतोय त्यो. पांडवाकडं गावची खडानखडा माहिती होती. मग ठीक आहे, ती जाऊ द्या की कटकट. त्याची आई हाय ना त्याची अजून जिद्दी. करून टाका तिला सरपंच. हवं पर ती पार मराय टेकली. तिला काय सुधरते या वयात तालुक्याला जायचं, आलेल्या पुढाऱ्याचं कमी जास्तीचं बघायचं, गावाचा इकास बघायचा. अरे तिला कोण तालुक्याला पाठवते? हे सगळं आपण बघायचं. ती फक्त सह्याची मालकीन, सरपंच म्हणाले. पण ती लसही बी नाही करता येत. अरे मग अंगठा करण, काय अवघड आहे त्याच्यात? अहो पर अंगठे भादर सरपंच कसा चालन गावाला? काय झालं ना चालायला? आपल्या तालुक्यात चांगलं 10-15 सरपंच अंगठे बहादराचे आहेत. आता मी एक शिकलो आहे म्हणा, म्हणून मला निदान सही तरी करता येते. सरपंचांनी अभिमानानं मिशीवरनं हात फिरवला. आपण काय बी करा सरपंच, तुमची सत्ता काय जाऊ देऊ नका. अहो तुम्ही म्हणजे आमचे भाग्यविधाते, आमचे आधारस्तंभ आहे, जाणता राजा आहे तुम्ही. गेल्या 25 वर्षात गावाचं नंदनवन केलं तुम्ही. पांडवा सरपंचाचे हात धरत काकुळतीला येत म्हणाला. पांडवा आपली स्तुती करायच्या बेतात आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला चिमटा घेत सरपंच म्हणाले, अरे बसून का, उभं राहून बोल की. काय बोलायचं आहे तुला ते उभं राहून बोल, 4 माणसं बी ऐकत्यान. सरपंचाची परवानगी मिळताच त्यांनी पाठ केल्याप्रमाणे लांबलचक भाषणच चालू केलं. हे बघा बंधूंनो, नूतन सरपंचासारखं नेतृत्व आपल्या गावाला तारून नेईन याच्यात काय वादच नाही. एक तर ते 25 वर्ष झालं सरपंच आहे ती. त्यांना सगळ्या कामाचा हाय अनुभव, तालुक्याला वळखी पाळखी आहे ती. सरपंचकी करणं म्हणजे याऱ्या गबाळ्याचं काम नाही ते. गावातली लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ता, एसटीची सोय, यामुळं झाले गावाचं आपल्या नंदनवन. नाही तर पहिले काय होतं, नीट चालाय रस्ते बी नव्हते. रस्त्याने एवढं चिखल व्हायचा, पावसाळ्यात घरातनं बाहेर पडणं मुश्किल. प्रत्येकाच्या घरात चिमणी कंदील पेटत होतं. सरपंचांनी सारखं हेलपाटे घालून गावात लाईट आणली. अरे आपली पोरं गोळ्याच्या उजेडात बसून अभ्यास करायला लागले. पिण्याच्या पाण्याची किती आबाळ होती. नदीचं खडूळ पाणी गेल्या डुईपाव तर आपण पित होतो. आपल्या आया बहिणी गावापासून नदी 1 कोस म्हणजे 2 मैल म्हणजे 5 किलोमीटर तिथनं पाणी आणत होत्या. सरपंचानं सारखा पाठपुरावा करून गावात नळाचं पाणी आणलं. नदीचं पाणी घरामोहरं मिळायला लागलं. रस्ते चकचकीत डांबरी झाले. अहो गावात मारुतीच्या देवळाची काय दशा होती. पाक पडाय झालतं. कुत्र्या मांजराच्या आश्रयाचं ते ठिकाण होतं. जीर्णोद्धाराचं काम केलं कोणी? सरपंचांनी. आपण पाहिलं ना ते. देऊळ सिमेंट काँक्रीटमध्ये बांधलं, खाली फरश्या टाकल्या. अहो गावातली चेर म्हातारी कोतारी आता उतार वयात देवाच्या दारात बसतात का नाही? गावात उन्हाडक्या करणारी 4 पोरं तिथं पथ्य कुटत का होईना एका जागी बसतात का नाही? त्याचा काय गावाला त्रास होत नाही. आणि मर्याईच्या देवळाची काय दशा होती. ते देऊळ दुरुस्त केलं. मागासवर्गीय लोकांसाठी समाज मंदिर बांधलं. नळाला कवा बाबा पाणी नसतंय त्याची बी व्यवस्था सरपंचांनी केली. गावात 4 हापसच मारलं. असा विकास करणाऱ्या सरपंचाला पदापासनं दूर व्हा कोण म्हणणार आहे? ते नसते तर काय झालं असतं गावाचं? करा की जरा विचार. अहो ते आपल्या गावचे आधारस्तंभ आहे ती, जाणता राजा आहे ती.
आपलं सगळं करतं सरवतं तेच आहेत. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे का सरपंच पदाचा मान पुन्हा यांच्याकडं द्यावा. सरकारी आदेश धुडकावून लावा. एवढं बोलून खाली बसतो. असं म्हणून पांडबा मटकन घाम पुसत खाली बसला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांना थांबवत सरपंच म्हणाले, हे बघा बंधूंनो, मी काय केलं ना ते माझ्या गावासाठी केलं. आता जे पांडवानं सांगितलं, मी ह्याहून केलं, मी त्याहून केलं, मी काय कोणासाठी केलं नाही. ह्यो गाव काय माझा नाही का? आपल्या गावापायी केलं तर कोण म्या केलं असं म्हणन का? ते तर माझं कर्तव्य होतं. अहो सरपंच, तुम्ही सारखं केलं 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 म्हणतायसा, तुम्हाला बी त्याचा वैयक्तिक लाभ झालाच की. बाबण्या उठून म्हणाला, वैयक्तिक लाभ म्हणजे रे? सरपंच चमत्कारिक नजरेनं त्याच्याकडे बघत म्हणाले, वैयक्तिक लाभ म्हणजे प्रत्येक कामात 4 पैकं मिळाला असतीनच की. बाबण्या जरा जास्त सविस्तरपणे म्हणाला, काहीतरी याड्यासारखं बोलू नका. 40 एकर शेताचा मालक आहे मी, ती बी बाग आहेत. मला काय कमी आहे रे? पैसे घाऊ पोडर वाटलो काय तुला? आणि म्हणजे बाबने तू माझ्यावर डायरेक्ट भर सभेत भ्रष्टाचाराचा आरोप करतोय रे? तसं नाही हो, मी आपलं सत्य ते बोललो. खरं बोललं का सख्या आईला राग येतो आहे का नाही सरपंच? म्हणून तर तुमच्या नाकाला मिरच्या जोंबल्या. काय 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 पुरावा काय रे तुझ्याकडं? मी असं होता कित्येक वेळेला त्या टाकीच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेताना बघितलं की तुम्हासनी. काय माझं बोडकं बघितलं रे तू? माझं लाखाचं व्यवहार असतात. त्या टाकीच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे उसने दिले होते, ते त्याने मला परत दिले असतील. बरं त्याला उसनं देताय तुम्ही, आम्हाला बरं कोण देत नाही? तुला बी देतो की, तू बी माग. सरपंच आवाज चढवत म्हणाले. तसं प्रसंगावधान राखून गहिनीनाथ मध्ये पडले आणि म्हणाले, अरे बाबा जाऊ दे की बाबने, अरे तळं राखीन त्यो पाणी चाखीन, उगं काय शिरत आणायला लागलं तू? तुझा बरं आपल्या घरी, आमचं आम्ही बघतो काय बघायचे ते. आम्हाला बी आहे गावाची काळजी. तुला येळ नाही काळ नाही काय कळतच नाही तुला? अरे गावापुढं प्रश्न काय, चर्चा काय चालली, उगा खंडी बरोबर ना ढेकूळ टाकायची सवय काय जात नाही तुझी? तसं नाही घ्या ना. लोक शेतसारा भरतात, पाणीपट्टी भरतात, कर भरतात, कष्टाचे पैसे आहेत ना ते बी. अरे आजकाल वरपासनं असंच चाललंय, चिरीमिरी दिल्या घरीच काम बी होत नाही कुठची. यालाच सरपंच करायला पाहिजे, मग कळन कशी कामं करावी लागतात ते. आम्हाला माहिती कशी कामं करून घेतोय ती. नुसतं बोलाय काय कोणाला बी येतंय? नुसती पोपडपंची करून विकास होत नसतो गावाचा, त्याला कामं करावी लागतात कामं. सरपंचाचा पारा चढायला लागला होता. पैसे मिळून बी नाही मिळालं असं म्हणून आहे ना मग माणसाने. अरे बास की आता जा म्हणतोय ना बाहेर. असं म्हणून गहिनीनाथानं त्याला हाताला धरून बाहेर नेला. जातोच आहे, असल्या कारभारात राहतंय कोण? असं म्हणत बाबण्याने बाहेरचा रस्ता धरला. बाबण्या गेल्याचं फार मनावर न घेता काही न घडल्याच्या आविर्भावात सरपंच पुन्हा मुख्य विषयाकडे वळले. तर बंधूंनो, बरं झालं एकासातला काटा गेला. आता तुम्हा सर्वांची इच्छा आहे का पुन्हा म्याच सरपंच व्हावं. ते खरं आहे म्हणा, पण सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपल्याला नाही जाता येणार. वरूनच आदेश आल्यात. आपल्या गावचं सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव ठेवलेलं आहे. आणि गावात 2च योग्य बायका आहेत, हरण्याची बायको आणि वाल्याची आहे. मग दोघीपैकी एकीला करा सरपंच, आणि तुम्ही बघा की पहिल्यासारखा कारभार. ते खरं आहे रे, पण दोघीपैकी कोणाला करायचं हे ठरवण्यापायी तर आपण इथं जमलोय ना. मग हरण्याच्या बायकोला करा. हरपर ती शिकलेली आहे, असू द्या. अरे पण शिकलेली माणसं कसं ऐकते ना अडाणी माणसाचं? आत्ता बघितलं का नाही, तो बाबण्या कसा तनतन करत गेला. तो एकच शिकलेला मेंबर घेतला तर मला किती त्रास होतोय, आणि त्या विद्याबाईला घेतल्यावर मग कसं वाटेल आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर मिर येते. सरपंच चिंतेच्या सुरात म्हणाले. थोडं थांबले, पुढं म्हणाले, तसं तिला घ्यायला हरकत नाही म्हणा, पर तसं नाही म्हणजे अरे ते नुसती शिकलेलीच आहे असं नाही ना.
ती भांडकुदळ बी आहे. परवा नाही वे भर चौकात त्यांनी पाटलाच्या पोराला चपलीने मारला. सरपंचांनी तिचा एक किस्सा सांगितला. नाही तसं नाही बरं का सरपंच, तिला आहे ना त्यांनी छेडलं होतं. मग छेडले बाई माणसाला राग येणारच का नाही? अरे पण लय बी आग्रस्थाळापणा चालत नाही राजकारणात. इतकी बंडखोर बाई आपल्याला नको. जरा नमतं बी घ्यावं लागतंय कावा कावा राजकारणात. मी काय म्हणतो, एकदा घेऊन तर बघा. लय अगदस्थळापणा करायला लागले, काढून टाकायची तिला. अरे तेच तर दुःख नाही ना. एकदा बशिवली ना 5 वर्ष हलवता येत नाही. राजकारण लय वाईट असते. एकदा राजकारणात शिरलं का माणसाला बाहेर निघू वाटतच नाही. मग आता आपल्या सरपंचाचंच बघा की. असं गहिनीनाथांनी म्हणतात सगळे हसायला लागले. सरपंच ऐकून न ऐकल्यासारखं करत पुढे म्हणाले, हे बघा यो चेष्टेचा विषय नाही. मती नको तर वाल्याच्या आईला करा, चालतंय का? अरे पण ती किती ती जागणार? फार थकल्या म्हातारी, हे निस्तीच चिपड झाली ती. अरे हो दे की, तिची खायची प्यायची आबाळे. वाल्या काय तिला खाऊ घालत नसेल? जरा चांगलं चुंगलं खायला घातलं, मांस मच्छर खाण्यात आलं का म्हातारी नाचायलाच पाहिजे ती. ते जाऊ द्या, पुढचं माझ्यावर सोडा. पण कोणच्याही परिस्थितीत ती विद्या सरपंच नाही व्हायला पाहिजे, हे मात्र ध्यानात ठेवा. ठीक आहे सरपंच, तुम्ही म्हणताय तर आम्ही तुमच्या पाठीमागचे. तुमची इच्छा कोण मोडणार हो? असं म्हणून एका आवाजात ठराव मंजूर झाला. सर्वांना जायची घाई झाली होती, त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट झाला. अरे त्याच्या चिवड्याचं काय झालं बघा की लवकर. एक सदस्य कोतवालाला उद्देशून म्हणाला, केली समधी व्यवस्था केली, 5 मिनटं दम खावा. सर्वांनी ठरावावर सह्या करून घ्या. कारकून तो ठराव लिहून घेतोय हे लक्षात आल्यावर सरपंच गरजले. अरे टकुचे, लिहतोय ना? येत लिहितोय. आता ठरलंय ते. काय ठरलं सांग? हे ठरलं ना, विद्याला सरपंचकी द्यायची नाही, कारण ती शिकलेली आहे. शिकलेली बाई आपल्याला डोईजड होत असती. वाल्याच्या आईला सरपंचकीची उमेदवारी द्यायची. हा नाही ह्याच्यात टाळक्यात कोणीतरी. अरे ल्याका, असं लिहून काय सगळ्याला दानाला लावतो काय? असं नाही ठराव करता येत बाबा. मग काय लिहू? ते आधी लिहिलेलं समजा खोड. नाही अख्खं पानच फाडून टाकते. उगा संशय नको. फक्त गावातले रस्ते, वीज, पाणीपट्टी याच्याविषयी चर्चा झाली असं लिहू, आणि हे समध्या मेंबरांच्या साह्यानं अंगठं. असं म्हणून सरपंचांनी चहा चिवडा आणायचा हुकूम सोडला आणि पुस्ती जोडली. ए बाबा, मेंबरांनी सही केल्याशी चहा चिवडा द्यायचा नाही, ध्यानात ठेव. आधी सही मग चहा चिवडा. झाला ठराव आपला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात राजेंद्र भोसले लिखित ठराव ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा आणि भेटत राहा दीपक रिगे कथाकथन चॅनलवर अशाच वेगवेगळ्या लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.